नमस्कार, मी लक्ष्मण दातखळे. आपण पाहताय आपला आवाज मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाला आलेले यश अपयश तसेच पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करताना कोणाला बरोबर घेणार याविषयी शिवसेनेच्या गटनेत्या जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्याशी आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी यांनी केलेली ही बातचीत पाहूयात विस्ताराने. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक संपली. सगळ्याच राजकीय पक्षाने आपापल्या परीने प्रयत्न केले. जुन्नर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने दोन पक्ष पुढे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. कधी शिवसेना पुढे जाते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे जाते. या निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मागे आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान जास्त झालेलं आहे. माझ्यासोबत शिवसेनेच्या जुन्नर तालुक्याच्या नेत्या, शिवसेनेच्या रणरागिणी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके आहेत. आशाताई, यावेळेला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचं मतदान घटलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पुढे गेलेले आहे. ताई, आपण काय सांगाल? मी असं म्हणेल की आधी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की ज्याला मिळालं नाही आणि त्यांची संख्या शिवसेनेमध्ये जादा आहे की जी बंडखोरी झाली, आमच्यातलेच उमेदवार समोर जाऊन उभे राहिले आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की फार मोठा डिफरन्स आहे, पण असं आम्हाला वाटत नाही आहे. अवघ्या 431 मताने राष्ट्रवादी पुढे आहे. नाहीतर शिवसेना आजही एवढे वाताहात करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला, सगळ्या पक्षाने, की शिवसेनेची कंबर मोडावी म्हणून वाटेल ते प्रयत्न केले. सगळे पक्ष मागे राहिले. आम्ही आहोत तिथेच आहोत आणि मोठ्या प्रतिष्ठेने उभे आहोत. कारण आम्हाला माहिती आहे की शिवसेनाला मानणारे आणि शिवसेना पक्षावर प्रेम करणारी ही आम जनता आहे आणि तिने तो विश्वास आमचा राखून ठेवला, अबाधित ठेवला. आज नाही म्हटलं तरी 3 मीनाखोरं पूर्ण जिथून उगम आहे ते संगमपर्यंत, म्हणजे जिथे संगम होतो इतका संपूर्ण हा पट्टा, याच्यामध्ये असणारे 3 उमेदवार म्हणजे तांबेपाडळीमधून संपूर्ण गट की देवरामजी लांडे, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्षाने आता निवडून आलेले जिल्हा परिषदेला, त्याचबरोबर पुढे आल्यानंतर गुलाबशेठ पारखे, एक उद्योगपती आणि चांगल्या प्रकारे माझ्याच जुन्या मतदारसंघामध्ये उमेदवारी घेऊन त्यांनीही चांगल्या प्रकारचा लढा दिला. त्याच्या पुढे आलात तर पुन्हा मी येते की चौथ्यांदा जिल्हा परिषदेमध्ये निवडून येत असताना लोकांनी भरभरून प्रेम केलं आणि संपूर्ण गट आणि गण आपण तिथे काढला. अशा पद्धतीने हे होत असताना एकीकडे पिंपळवंडीसारख्या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्या माणसाने काय केलं. त्या ठिकाणी शरद लेंडेसारखी व्यक्ती, म्हणजे ज्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे, कारभार पाहिलेला आहे. ताई, तुम्ही एकीकडे सांगताय की आम्ही अवघे 400 मतांनी मागे आहोत. पिंपळवंडी गटामध्ये तुमचा एका मताने पराभव झालेला आहे. एका मतालाही महत्त्व आहे, आपण काय सांगाल? एका मताला निश्चित महत्त्व आहे की निवडणूक काळामध्ये आम्ही लोकांना हेच सांगायचो, कार्यकर्त्यांना सांगायचो की कोणीही गाफील राहू नका. एक मताची किंमत आपल्याला मोजावी लागलेली आहे की देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी देखील एका मतानेच पडले होते. सरकार कोसळलं होतं केंद्रामध्ये. या ठिकाणी एका मताचं महत्त्व आपण प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कार्यकर्त्याला, बूथप्रमुखापासून सगळ्यांना सांगत असतो आणि त्याचा प्रत्यय आज आपण भोगतो. तर आम्ही स्वतः शिवसेना भोगते की त्या ठिकाणी एक मत. परंतु आम्ही आजही म्हणतो की मंगेश अण्णा काकडे हे विजयी उमेदवार आहेत. कारण ज्यावेळी मतदान केंद्रावर मतमोजणी चालू असताना जे मतदान रेग्युलर आहे त्याच्यामध्ये 59 मताने आम्ही विजयी झालो. पोस्टल मतदान जेव्हा मोजणी सुरू झाली त्याच्यामध्ये झालेला गोंधळ जो दिसून येतो आहे की ते 32 पत्रिका ज्या आहेत, ज्याच्यामध्ये शिक्का नाही, काही पत्रिकांवर काहींवर सह्या नाहीत, काहींवर क्रमांक नाही, आणि मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी विजय हा आमचा निश्चित आहे. आणि म्हणूनच आम्ही आज कोर्टात पिटिशन दाखल करत आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की येत्या 2 महिन्यात पिंपळवंडी गटाचा निर्णय, अण्णांचा विजय हा निश्चित आहे. मंगेश अण्णा काकडे हे शिवसेनेचे उमेदवार, विजयी उमेदवार म्हणून घोषित होतील. कोर्टाकडनं आम्हाला न्याय मिळेल असं आम्ही न्यायदानाकडनं अपेक्षा करत आहोत. ताई, सावरगाव धालेवाडी गटामध्ये गुलाबराव पारखे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला. हा जो विजय त्या गटातला शिवसेनेचा आहे, हा पैशांचा विजय आहे असा आरोप होतोय. ताई, काय सांगाल? असं आम्हाला वाटत नाही आहे. कारण पैशाचा विजय व्हायचा असला
तर पैसा अनेक ठिकाणी मुबलक वापरला गेला. परंतु आमच्या सावरगाव ढालेवाडी गणामध्ये जो विजय प्राप्त झाला आहे तो निश्चितपणाने आशाताई बुचके यांनी केलेली विकास कामं याला पाहून गावागावाने मतदान केलेलं आहे. ताई, तुम्ही सांगतोय आशाताई बुचकेंच्या विकास कामाने विजय झालाय. सत्यशील शेरकर काँग्रेस आणि आशाताई बुचके यांची सेटिंग झाली अशी एक चर्चा होती. सेटिंग कशाला म्हणतात? मुळात म्हणजे हाच प्रश्न तुम्ही ज्यांनी तुम्हाला सांगितलं असेल त्यांना विचार की सेटिंग काँग्रेस पक्ष प्रचार करत होता आशाताई बुचकेंनी आम्हाला आतून मदत करणार आहे अशी पण ताई चर्चा होती. या ठिकाणी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ते जर असं म्हणतायत तर हे ते स्वतःचा दोष लपवत आहेत. कारण कोणीही असं म्हणणार नाही, महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी विश्वास ठेवणार नाही की आशाताई बुचके यांनी आज तागायत 30 वर्षाच्या राजकारणामध्ये असं घाणेरडं राजकारण केलं नाही. आणि म्हणूनच मोठ्या तहाटमानेने एक महिला असून सुद्धा खंबीरपणाने नेतृत्व करत आहे आणि बोलणाऱ्यांची तोंडं तुम्ही बांधू शकत नाही. या ठिकाणी आमचा विजयच तुम्हाला दाखवून देतो आहे की ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या मताधिक्याने 2,500च्या मताधिक्याने जेव्हा आमचा उमेदवार विजयी होतो आहे, गुलाबशेठ पारखे विजयी झाल्यानंतर आपोआपच काँग्रेसची तोंडं बंद पडली. त्यांनी पैशाचा पाण्यासारखा वापर केला. पण जर पैसा खरा ठरणार होता तर मग तेच विजयी व्हायला हवे होते, आम्ही नाही. पण आम्ही म्हणतो की जनतेने विकास कामाला प्राधान्य दिलं. जनतेने माणूस म्हणून जी माणसं उभी केली गेली शिवसेनेने, ज्या मतदार राजाने एकच पाहिलं की खऱ्या अर्थाने शिवसेना विकासाच्या अजेंड्यावर लढते आहे. विकास ते केलेला आहे आणि भविष्यातही करणार आहेत. उभे राहिलेले उमेदवार सक्षम आहेत हे पाहून लोकांनी मतदान केलं आणि शिवसेनेला मान्यता प्राप्त आहे अशा पद्धतीने मीनाखोऱ्यामध्ये चित्र पाहायला मिळालं. ताई, मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण 5 संख्येने होता, आता आपण 3 संख्या झालेली आहे. आपण बॅकफूटवर गेलात असं वाटत नाही? मागच्या वेळेला 8ची संख्या होती, 8 मतदारसंघ होते, त्याच्यातून एक मतदारसंघ घटला आणि 7वर आलो आपण. या ठिकाणी मी तुम्हाला मागच्या वेळी देखील म्हणाली होती की ज्या वेळेला पक्ष म्हणजे जितकी दालनं उघडी झाली, कारण आपल्याला उमेदवारी मिळत नाही असं पाहिल्यानंतर कार्यकर्त्याला 4 कार्यकर्ते आणखीन भडकवतात आणि त्यांना दुसऱ्या दरवाजाकडे घेऊन जातात किंवा दुसरे दरवाजे आपोआपच वाट पाहत असतात की बाबा आपल्याकडे कसं यांना खेचून घेता येईल. आणि अशा पद्धतीने हे जादाच्या पक्षाची मिळणारी जी सवलत आहे किंवा जी दालनं आहेत याच्यामुळे आपण हे चित्र पाहतो आहोत. परंतु आम्ही आजही म्हणतो की आम्ही आमचं मताधिक्य आजही सांभाळलेलं आहे, जोपासलेलं आहे आणि आजची परिस्थिती आहे ती उद्या बदलणार आहे. तुम्ही असं का म्हणत नाही की आम्ही जे शब्द बोललो ते खरे ठरवले? म्हणजे शिवसेना पक्षाला साजेसं काम आणि कार्य या ठिकाणी आमच्या शिवसैनिकांनी केलं, मतदाराजांनी केलं, नेत्यांनी शब्द पाळले आणि आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी देखील. आणि सदस्य संख्या घटली याला जबाबदार कोण? नेते कमी पडले की कार्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं की मतदारांनी तुम्हाला नाकारलं? मतदारांनी नाकारलं असतं तर कदाचित आम्ही आमचं जे आत्तापर्यंतचं लीड आहे ते असं राखून ठेवलं शकू नसतो. या ठिकाणी निश्चितपणाने मतदारांनी आम्हाला नाकारलं नाही, मतदारांनी आम्हाला स्वीकारलं. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धा होते की प्रत्येकाला वाटायचं की उमेदवारी मलाच मिळाली पाहिजे आणि तिथे आम्ही समाधान पक्ष म्हणून नाही करू शकलो. त्या ठिकाणी पक्ष म्हणून आम्ही कमी पडलो. कारण ज्याला एकाला देत असताना दुसऱ्याचं समाधान करणं किंवा त्याला थोपवून धरणं, त्याला बांधून ठेवणं आम्हाला शक्य झालं नाही. कारण प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, लढण्याचा जो त्याने घेतलेला जो अधिकार आहे त्या अधिकाराला अबाधित ठेवणं देखील आम्हाला क्रमप्राप्त होतं. प्रेशराईज करून कोणालाही बांधून ठेवण्यात काही पॉईंट नव्हता. इथे तेवढी मोकळीक किमान शिवसेनेमध्ये आहे आणि शिवसेनेने त्या पद्धतीने चालल्यामुळे आपल्याला ही संख्या घटताना दिसते आहे. परंतु लवकरच आमचा 4था विजय आम्हाला समोर दिसतो आहे की लवकरच येत्या 2 महिन्याच्या आत या ठिकाणी आमची 4थी जागा देखील आमच्या ताब्यात येणार आहे. ताई, तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे, खूप विकास केलेला आहे. नारायणगाव गटामध्ये आपलं मताधिक्य घटलेलं आहे. पांडुरंग पवार या संपूर्ण तालुक्यामध्ये सर्वाधिक मतांनी विजयी, जास्त त्यांना मतं मिळालेली आहेत. आपलं मतदान घटलं का, काय सांगाल आपण? माझं मतदान घटलं हे मी मानायला तयार नाही. मुळात म्हणजे की मी विरोधकांना हाच प्रश्न होता की मी उभी राहते की नाही राहते. आणि खऱ्या अर्थाने प्रकृती अस्वस्थामुळे सगळ्यांनाच अपेक्षा होती की कदाचित ताई यावेळेला उमेदवारीच्या रिंगणात उतरणार नाही. परंतु कार्यकर्त्यांना दुसरीकडे असं वाटत होतं की ताई त्या सभागृहात असावी. आणि हे माझ्या शिवसेना पक्षाच्याच कार्यकर्त्यांना नव्हे तर इतरही
सर्व पक्षाच्या लोकांना वाटत होतं की जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा आवाज गेलाच पाहिजे आणि म्हणून सगळ्यांचा मान राखून नेते मंडळींचा आदेश पाळून त्या ठिकाणी आपण 11th आवरला ती उमेदवारी स्वीकारली, त्या ठिकाणी आपण लढवली. आणि मला असं वाटतं की मला कुठेही एक्सक्यूज नव्हते. जसे त्या गटामध्ये पांडुरंग पवारांना मिळालेली संधी की 2 मराठ्यांच्यामध्ये त्यांनी त्यांचा विजय मोठ्या मताधिक्याने साधला, हे त्यांना मिळालेली ती संधी आहे, त्यांना मिळालेला तो योग असेल आणि त्याचे त्यांना फायदा झाला. ताई, राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार ओतूरच्या सभेमध्ये म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समितीची युती तोडावी. कसं पाहता? हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जर तोडावंसं वाटलं तर आम्ही जोडा म्हणून सांगणारे कोण? आमच्याकडे ते मदत मागायला आले होते, आम्ही नव्हतो गेलो. त्यामुळे प्रश्न असाच राहतो की शिवसेनेशिवाय पर्याय नाही, हे सगळ्यांना कळतं आहे. त्यामुळे निर्णय त्यांचा आहे, त्यांनी तो जरूर घ्यावा. त्यावेळेला आम्ही ज्यावेळी ते त्या निर्णयाला पोहोचतील त्यावेळी आम्हाला काय करायचं ते आम्ही ठरवू आमचा पक्ष म्हणून. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून नारायणगाव येथे सर्वपक्षीय आंदोलन झालं. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी राजीनामा दिला असं म्हणाले. राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. 8 दिवसामध्ये बैलगाडा शर्यत सुरू होते. बैलगाडा शर्यत सुरू होण्याचं श्रेय ताई आमदारांकडे जातं आहे. काय वाटतं आपल्याला? मी असं म्हणेल की वास्तविक पाहता एक लोकप्रतिनिधी, एक जबाबदार व्यक्ती, जो किल्ले शिवनेरीचा शिलेदार म्हणवतो आणि तो व्यक्ती ज्याला खऱ्या अर्थाने की राजशिष्टाचार कळत नसेल, त्याने त्या ठिकाणी राजीनामा देऊ असं म्हटलं नाही, तर त्यांनी सांगितलं की राज्यपालांच्या तोंडावर थोबाडावर फेकून मारेल. काय करेन? फेकून मारेल. वास्तविक ही संविधानाला शोभणारी बाब नव्हती. वास्तविक पाहता हे शोभनीय कृत्य नव्हतं. त्याचा वास्तविक सर्व पक्षाने निषेधच केला पाहिजे. ताई, पण त्यांनी राजीनामा पण दिला. राजीनामा दिला कसा दिला? ज्याला राजीनामा द्यायचा आहे तो नियमात बसून देतो. काय नियम काय आहे? नियम काय? त्यांनी तो राजीनामा राज्यपालांकडे दिला पाहिजे, राज्यपालांनी त्याला मान्य केला पाहिजे. त्याच्यानंतरच खऱ्या अर्थाने त्यांनी लोकांना दिलेला शब्द पाळला गेला असं म्हणता आलं. आमदारांनी राजीनामा राज्यपालांना पोस्टाने पाठवलेला सुद्धा आहे असं त्यांचे कार्यकर्ते सांगतात, आमदारही सांगतात. जी व्हॉट्सअपवर फिरतो आहे जो राजीनामा, त्याच्यावर तर त्यांची स्वतःची स्वाक्षरी नाही आहे. मग ही कोणाची फसवाफसवी करतायत ते जनतेला कळतंय. नाही ताई, आमदारांनी जो मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला त्याच्यावर आमदार शरद सोनवणे यांची सही आहे, हे वास्तव आहे. प्रकाशित करा. राजीनामा पाठवला, तो स्वीकारला गेला. तुम्हाला असं म्हणायचं आहे हे राजीनामा जे पत्र आहे हे नौटंकी आहे? नौटंकीच आहे. ही सर्वसामान्य भोवळ्या भाबड्या जनतेची फसवणूक आहे, सर्रास फसवणूक आहे. म्हणून माणसाने कुठलीही गोष्ट करत असताना 10 वेळा विचार करावा. आपण लोकप्रतिनिधी आहोत. आपण शब्द उच्चारताना, शब्द वापरताना आणि कुठे वापरत आहोत, त्याचा परिणाम काय होईल याचं जाण आणि भान प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक पक्षाने ठेवलं पाहिजे. बेनके कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप व्हायचा. पिंपळवंडी गटामध्ये आमदार शरददादा सोनवणे यांनी यांच्या बंधूंना उमेदवारी दिली, त्यांचा पराभव झाला, घराणेशाही नडली. हा प्रश्न त्यांचा वैयक्तिक आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाचा आहे. तर उमेदवारी कोणाला द्यावी हा विषय घरचा. पण ज्यावेळेस तुम्ही बेनक्यांवर आरोप करता की तुम्ही घराणेशाही लादता, मग ही आमदारांची घराणेशाही नाही का? नाही, पण ह्याच्यावर त्यांनीच उत्तर द्यावं, कारण तो प्रश्न त्यांचा आणि उत्तर त्यांच्याकडनंच मिळालं पाहिजे. त्याच्यावर आम्ही उत्तर देणं योग्य नाही, आम्हाला तशी गरज वाटत नाही. ताई, विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे. कदाचित राज्याची निवडणूक पुन्हा मध्यावधी निवडणूक होऊ शकतात. काय वाटतं आपल्याला? शिवसेनेची उमेदवारी आपल्याला मिळेल अशी चर्चा होते. ताई, काय सांगाल? नो कमेंट्स. वेळ येईल तेव्हा निश्चित. जस्ट वेट अँड वॉच. ताई, नारायणगाव गटामधून आपण प्रतिनिधित्व करताय जिल्हा परिषदेचं. नारायणगाव ग्रामपंचायतीची चौकशी सुरू आहे. नेमकं काय झालं अजून जनतेपुढे आलेलं नाही. ताई, जनतेला, नारायणगावकरांना काय पाहायला मिळेल? नारायणगावच्या जनतेला अभिप्रेत असणारं तिथलं प्रशासन, तिथली ग्रामपंचायत, त्याचा कारभार जसा हवा आहे, त्यांचं जे स्वप्न आहे ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे. त्याला कोणीही अडवू शकत नाही. वन मॅन शो चालणार नाही. प्रशासकीय बाब आहे. प्रशासनाच्या माध्यमातून त्या जनतेला न्याय मिळेल. त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना आम्ही निश्चितपणाने जनतेचा आवाज,
जनतेचा मागोवा आणि जनतेला अभिप्रेत असणारं तिथे प्रशासन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल आणि तो प्रामाणिक प्रयत्न यशस्वी होईल हे लवकरात लवकर. आणि तसंही आज वर्षभरात लोकांना एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्या ठिकाणी मिळतं आहे. तुम्ही कोणाची मुलाखत घेऊन विचारू शकता, पाहू शकता. आम्ही म्हणतो ह्याच्यावरही विश्वास ठेवू नका, आम जनतेमध्ये जाऊन त्यांच्याकडनं नाही, प्रतिक्रिया. आताचा कारभार चांगला आहे. पूर्वी जे काही घडलंय, जे काही कोणी काळं बेरं केलं असेल, हे जनतेपुढे यायला हवं. जनतेची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. निश्चित जर चुकीचं आहे ते जनतेपुढे येईल, त्याच्यामध्ये कोणालाही माफी नाही. जुन्नर पंचायत समिती तुमच्या ताब्यात पुन्हा आलेली आहे. 7 सदस्य तुमचे आहेत. तुम्हाला सभापती करण्यासाठी एका मताची गरज आहे. पुन्हा काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. कसं होईल? कोण सभापती होईल? काँग्रेसची मदत घेणार का? राजकारणामध्ये कधी आणि कोणाची मदत घ्यायची हा निर्णय आम्ही म्हणजे खासदार साहेब असतील, आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांच्या समवेत होईल तो. आणि त्यावेळी ठरेल की युती कोणाशी करायची. आता ऑफर सगळीकडनं आहे. सभापती शिवसेनेचा होईल? होय, 101%. त्यात काहीच शंका नाही. कदाचित उपसभापतीसुद्धा आमचाच असेल. जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना बॅकफूटवर गेली असं विरोधक म्हणतायत. मात्र शिवसेना बॅकफूटवर नाही, तर शिवसेना पुढे गेलेली आहे असा दावा आशाताई बुचके करतायत. जुन्नर तालुक्याची ही रणनागिनी जुन्नर तालुक्याची शिवसेना वाढवण्यासाठी पुन्हा सज्ज झालेली आहे. जुन्नर जिल्हा परिषदेची या निवडणुकीमध्ये शिवसेनेला चांगलं यश आलेलं आहे. भविष्यकाळामध्ये जुन्नर तालुक्यात शिवसेना वाढलेली दिसेल. बैलगाडा शर्यत पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. जुन्नर तालुक्यामध्ये बैलगाडा सुरू करण्याचं श्रेय अनेक जण घेतात. सावरगाव धालेवाडी गटातील शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पारखे बैलगाडा शौकीन आहेत. स्वतःचा बैलगाडा आहे, आपल्या सोबत आहेत. पारखे साहेब, बैलगाडा शर्यत सुरू होते, अनेक जण याचं श्रेय घेत आहेत. बैलगाडा शर्यत नक्की सुरू होईल का? आणि बैलगाडा सुरू होण्यासाठी आपले प्रयत्न काय झाले, काय सांगा आपण? बैलगाडा शर्यत 8 ते 15 दिवसात नक्की चालू होईल. पण याचं सर्व श्रेय शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून होणार आहे. जे श्रेय घेतात ते चुकीचं श्रेय घेतात. त्याबद्दल आणि मी खासदार साहेबांचा शिलेदार आहे. या खासदारांच्या मागे लागून कुठच्याही परिस्थिती 8 ते 10 दिवसात बैलगाडा शर्यत सुरू होणार हे नक्की. पारखे साहेब, तुम्ही सावरगाव धालेवाडी गटातून विजयी झालात, आपलं अभिनंदन. मात्र मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप झालं म्हणून आपण विजयी झालात असं बोललं जातं आहे, काय सांगाल? पैशाचं वाटप झालं ही बातमी चुकीची आहे. मी शिवसेना पक्ष व माझ्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे विजयी झालो आहे. पैशाचं वाटप वगैरे असं काही चुकीची माहिती आहे. पैशाचं वाटप वगैरे काही केलेलं नाही. आपण पाहतोय विरोधकांनी अनेक आरोप केले. गुलाबराव पारखे यांना बोलता येत नाही, पैशाचं मोठ्या प्रमाणात वाटप केलं, असे खोटेही आरोप केले. मात्र गुलाबराव पारखे विजयी झालेले आहेत. आपण पारखे साहेबांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा देऊया.